हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर प्रिया अविनाश गवळी. मी गायनेकोलॉजिस्ट आहे फ्रॉम कल्याण वेस्ट. आय एम प्रॅक्टिसिंग ॲट वायलेनगर. ओके, सो टुडे वी आर डिस्कसिंग रिगार्डिंग द मेन्स्ट्रुअल कंप्लेंट्स. द मोस्ट इम्पॉर्टंट मेन्स्ट्रुअल कंप्लेंट म्हणजे काय की मेन्सेसच्या विषयीच्या काही ज्या कंप्लेंट्स असतात तर त्याच्याविषयी आपण आज एक डिस्कशन करणार आहोत. त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची कंप्लेंट आहे ती म्हणजे मिनोरेजिया. मिनोरेजियाचं मिनोरेजिया म्हणजे काय की ब्लिडिंग जास्ती जाणे, एमसीचं ब्लिडिंग जास्ती जाणे ही बऱ्याच महिलांना कंप्लेंट असते. काही काहींना ती समजून येते, परंतु काही काहींना असं वाटतं की माईट बी हे खूप चांगलं आहे, जास्ती ब्लिडिंग जाणं हे चांगली गोष्ट पण आहे असं काही काहींना वाटू शकतं. सगळ्यात महत्त्वाचं आपण पहिल्यांदा समजून घेऊयात की किती ब्लिडिंग नॉर्मल आहे आणि किती ब्लिडिंग त्याच्यापेक्षा जर काही ॲबनॉर्मॅलिटीज काय आहेत हे आपल्याला त्याच्यावरून कळून येईल. मेन्स्ट्रुअल सायकल किंवा ज्याला आपण MC असं म्हणतो, तर MC ही किती दिवसांची असायला पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर साधारणपणे आपली जी MC आहे किंवा मासिक पाळी जी आहे ती 28 ते 30 दिवसांनी येते. ओके, आणि साधारणपणे 2 ते 5 दिवस ही सायकल नॉर्मली चालते. ओके, म्हणजे मेन्स्ट्रुअल फ्लो जो असतो तो 2 ते 5 दिवसांपर्यंतचा आपण नॉर्मल समजतो. 28 ते 30 दिवस, कधी 2 दिवस पुढे कधी 2 दिवस मागे असं पण होऊ शकतं. परंतु याच्यापेक्षा जर जास्ती व्हेरिएशन्स असतील आपल्या सायकल्समध्ये तर डेफिनेटली आपल्याला आपल्या डॉक्टरांशी कन्सल्ट करणं हे आवश्यक असतं. जर सायकल अगदीच लवकर येत आहे, 21 दिवसांच्या आधीच येत आहे, म्हणजे 15व्या दिवशीच जर परत दुसरी सायकल येत आहे तर त्याला आपण पॉलिमिनोरिया असं म्हणतो. त्याच्याविषयी पण आपल्याला व्यवस्थितरित्या इन्व्हेस्टिगेशन्स करणं आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. त्याचबरोबर जर सायकल खूप पुढे जात आहे किंवा जर लेट येत आहे, ओके, सपोज एक 15 दिवस लेट होती आहे, महिनाभर लेट होत आहे, तर डेफिनेटली काही हॉर्मोनल इम्बॅलन्सेस असू शकतात किंवा काही प्रॉब्लेम्स असू शकतात ज्याच्याविषयी आपल्याला प्रॉपरली इव्हॅल्युएशन करणं आणि त्याचं निदान करून घेणं हे आवश्यक आहे. तर हे तुमच्या सायकलच्या विषयी झालं. आता मेन्स्ट्रुअल फ्लो किंवा ब्लड फ्लो किती असावा याच्याविषयीचं जर आपल्याला नॉलेज किंवा ज्ञान असणं हेही तितकंच आवश्यक आहे. तर साधारणपणे मेन्स्ट्रुअल फ्लो प्रत्येकीचा वेगवेगळा असतो. प्रत्येक स्त्री ही तिच्या बॉडीमधल्या म्हणजे जेनेटिक्सनुसार किंवा एक काही फॅमिलियल पॅटर्न्सनुसार तो फ्लो असतो. साधारणपणे काही स्त्रियांना 2 दिवस जातं ब्लिडिंग, काही स्त्रियांना 5 दिवस जातं. 2 ते 5 दिवस आपण मेन्स्ट्रुअल फ्लो नॉर्मल म्हणतो. दिवसाला 1 किंवा 2 किंवा 3 जास्तीत जास्त पॅड्स बदलणं हे आपण नॉर्मल समजतो. परंतु डेफिनेटली 2पेक्षा जर जास्ती जर पॅड्स लागत आहेत, अगदी 4, 5, 6 असं जर पॅड्स तुम्हाला दिवसाला डेली बदलावे लागत आहेत कम्प्लिटली भरलेले, तर डेफिनेटली याचा अर्थ तुमचं ब्लिडिंग हे नॉर्मलपेक्षा एक्सेसिव्ह आहे, हेवी ब्लिडिंग आहे, ज्याला आपण मिनोरेजिया असं म्हणतो. मिनोरेजिया ही जी कंप्लेंट आहे ही का बरं इम्पॉर्टंट आहे? ओके, साधारणपणे आपल्याला काही स्त्रियांना असं वाटतं की मला 8 दिवस ब्लिडिंग जातं, एकदम खुलून जातं, म्हणजे एकदम चांगलं व्यवस्थितरित्या ब्लिडिंग जातं आणि आय एम हॅपी विथ इट. नो, इट इज नॉट लाईक दॅट. कारण हे जे ब्लड आहे हे कोणाचं ब्लड आहे? डेफिनेटली आपल्या शरीरातलं हे जे ब्लड आहे हे एक्सेसिव्ह ब्लड फ्लोच्या माध्यमातून ते बाहेर पडतात. ओके, आणि अशा कंडिशन्समध्ये ज्याला आपण मिनोरेजिया म्हणतो, अशा कंडिशन्समध्ये डेफिनेटली एक्सेसिव्ह ब्लड लॉस होणं किंवा हेवी ब्लिडिंग जाणं या गोष्टींमुळे तुमचं शरीरातलं रक्त कमी होऊ शकतं आणि आपलं हिमोग्लोबिन किंवा ज्यालाच आपण HB असं म्हणतो ते कमी होऊ शकतं. हिमोग्लोबिन कमी होणं आणि त्याच्यामुळे आपल्या बॉडीवरती वेगवेगळे परिणाम दिसून येऊ शकतात. जसं की अशक्तपणा वाटणे, कामामध्ये उत्साह न वाटणे, सारखा थकवा येणे, चालल्यानंतर धाप लागणे किंवा सेकंड थिंग शरीरातली इम्युनिटी पॉवर कमी झाल्याकारणाने किंवा प्रतिकारशक्ती कमी झाल्याकारणाने आपण वेळोवेळी वेगवेगळ्या इन्फेक्शन्सला आपल्याला सामोरं जावं लागू शकतं.
म्हणजेच डेफिनेटली द रूट कॉज हिमोग्लोबिन किंवा आपल्या शरीरातलं रक्त कमी होण्याचा जे कॉज आहे तो असतो मिनोरेजिया. परंतु हा मिनोरेजिया का बरे होतो आहे याची काही वेगवेगळी कारणं आपल्याला जाणून घेणंही तितकंच आवश्यक आहे. काही वेळेस आपल्या मिनोरेजिया किंवा जे ब्लिडिंग, एक्सेसिव्ह ब्लिडिंग ज्याला आपण म्हणतो, त्याचे रिझन्स असतात गर्भाशयाच्या आतमध्ये. कधीकधी गर्भाशयाला गाठ असणे, गर्भाशयाची गाठ ज्याला आपण फायब्रॉइड्स असं म्हणतो, त्याचं निदान वेळीच होणं आवश्यक असतं. फायब्रॉइड्स म्हणजेच गर्भाशयाचे जे मसल्स किंवा ज्याला आपण मायोमेट्रियम असं म्हणतो त्याची असलेली गाठ, जी की बिनाईन असते, परंतु डेफिनेटली एक्सेसिव्ह ब्लड फ्लो म्हणजे ती जी गाठ आहे ती काय करते की तिच्या वाढीसाठी, स्वतःच्या वाढीसाठी एक्स्ट्रा ब्लड फ्लो स्वतःकडे खेचून घेते. पर्यायाने गर्भाशयाच्या पिशवीला एक्स्ट्रा ब्लड फ्लो चालू होतो, बरोबर. मग गाठ जशी जशी वाढत जाते तसं तसं गर्भाशयाच्या पिशवीला एक्सेसिव्हली ब्लड मिळत जातं आणि जेव्हा पण MC येते तर तेव्हा हेवी ब्लड फ्लो होणं हे स्वाभाविकरित्या दिसून येतं. दुसरं एक रिझन इम्पॉर्टंट आहे ते आहे ॲडिनोमायोसिस. ॲडिनोमायोसिस नावाचा एक टर्मिनॉलॉजी आहे आमच्या शास्त्रामध्ये, ज्याच्यामध्ये गर्भाशयाच्या पिशवीलाच सूज आलेली असते किंवा गर्भाशयाच्या पिशवीचा जो आकार असतो तो नॉर्मलपेक्षा जास्त वाढलेला असतो, ज्याला आपण बल्की युटेरस असं म्हणतो. गर्भाशयाच्या पिशवीमध्ये काही चेंजेस होतात. गर्भाशयाच्या पिशवीला जो रक्तप्रवाह जो जात असतो तो हेवी होतो, जसं जास्ती प्रमाणात होतो आणि साधारणपणे मग ब्लड फ्लो किंवा मेन्स्ट्रुअल फ्लो जो असतो तो पण हेवी होतो, ज्यालाच आपण मिनोरेजिया असं म्हणतो. थर्ड थिंग जे आहे, साधारणपणे कधीकधी गर्भाशयाच्या पिशवीच्या बाजूला जे अंडाशय असतात त्याला पण कधीकधी गाठी असतात आणि त्या गाठींमुळे पण जसं हेवी ब्लड फ्लो होण्याचे चान्सेस असू शकतात. फोर्थ थिंग जे आहे किंवा चौथं एक इम्पॉर्टंट रिझन जे आहे ते आहे की पॉलिप्स. कधीकधी गर्भाशयाच्या आतमध्ये एंडोमेट्रियल पॉलिप्स असतात, कधीकधी सर्व्हायकल पॉलिप्स असतात. एंडोमेट्रियल पॉलिप्स आणि सर्व्हायकल पॉलिप्स याचा अर्थ काय की या ज्या गाठी ज्या असतात त्या गर्भाशयाच्या आतमध्ये जी एक एंडोमेट्रियल लेअर जी असते त्याच्यापासून या बनतात. डेफिनेटली त्यालाही ब्लड फ्लो असतो. कुठली गाठ, लक्षात घ्या, कोणतीही गाठ स्वतःच्या वाढीसाठी रक्तप्रवाह स्वतःकडे खेचून घेते आणि त्या कारणामुळे गर्भाशयाच्या पिशवीतून एक्स्ट्रा रक्तप्रवाह जाणे किंवा एक्स्ट्रा ब्लिडिंग जाणे हे असू शकतं. चौथं एक इम्पॉर्टंट रिझन आहे, कधीकधी सर्व्हिक्सला किंवा गर्भाशयाचं जे मुख आहे ज्याला आपण सर्व्हिक्स म्हणतो त्याच्यातल्या पेशी ज्या असतात त्यांच्यामध्ये बदल झालेला असतो आणि त्याच्यामुळे पण कधीकधी MCच्या वेळेस पण ब्लिडिंग होतं. आणि सेकंड थिंग याचं अजून एक इम्पॉर्टंट सिम्पटम आहे की मिनोमेट्रोरेजिया किंवा दोन पाळींच्या मध्ये अचानकरित्या रक्तस्राव होणे, जास्तीचं ब्लिडिंग होणे किंवा पाळीचं इरेग्युलरिटीज खूप जास्ती होऊन जातात. किंवा सेकंड थिंग जे आहे, कधीकधी रिलेशन केल्यानंतर म्हणजे संबंध राहिल्यानंतर कधीकधी हेवी ब्लिडिंग होणं. असं जर असेल तर डेफिनेटली सर्व्हायकल कॉज असण्याचे, सर्व्हायकल म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचं काही आजार असण्याचे चान्सेस असू शकतात. तर त्याविषयी पण आपल्याला निदान होणं आवश्यक असतं. आता सगळ्यात महत्त्वाचं अजून एक रिझन आहे हॉर्मोनल. बऱ्याचदा स्त्रियांमध्ये हॉर्मोन्सचे चेंजेस होत असतात. वयानुसार म्हणा, कधीकधी 40च्या नंतर, 40s नंतर किंवा पेरीमिनोपॉझल पिरियडमध्ये आपण म्हणतो. पेरीमिनोपॉझल म्हणजे मिनोपॉज येण्याच्या आसपास, म्हणजे पाळी जाण्याच्या वेळेस काही हॉर्मोन्सचे चेंजेस होतात. त्याच्यामुळे गर्भाशयाची जी आतली लेयर आहे ज्याला आपण एंडोमेट्रियम असं म्हणतो त्याच्यामध्ये खूप सारे बदल होतात आणि त्याच्यामुळे गर्भाशयाची पिशवीमधून एक्सेसिव्ह ब्लिडिंग होणं हे स्वाभाविकरित्या दिसून येतं. डेफिनेटली हे जे चेंजेस आहेत, हॉर्मोनल चेंजेस, हे म्हणजे ब्लिडिंग हे हॉर्मोनल चेंजेसमुळे आहे हे जर आपल्याला लेबल करायचं किंवा हे जर आपल्याला म्हणायचं आहे तर त्याच्यासाठी डेफिनेटली आपल्याला आधीचे सगळे कॉजेस रूल आऊट करणं आवश्यक असतं आणि त्याच्यासाठी काही सोनोग्राफीज करणं आवश्यक असतं. म्हणजे सोनोग्राफीज करणं आणि गायनेकोलॉजिस्ट करून तपासणी वेळीच तपासणी करून घेणं आवश्यक असतं. या सगळ्या गोष्टींच्या नंतर आपण काही वेळेस
म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जसं आपल्याला इन्व्हेस्टिगेशन पार्ट हा खूप इम्पॉर्टंट असतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला मिनोरेजिया किंवा हेवी ब्लड फ्लो ड्युरिंग मेन्सेस हा जर त्रास असेल किंवा जास्तीचं ब्लिडिंग जाणं, अंगावरून जाणं हा जर त्रास असेल तर डेफिनेटली तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या गायनेकोलॉजिस्ट डॉक्टरांकडे जाऊन तुमचं तपासणी करून घेणं, सोबत सोनोग्राफी करणं, जी एक इंटरनल चेकिंग जेव्हा आम्ही सर्विक्सचं चेकिंग एक म्हणत असतो, जसं सर्वायकल किंवा गर्भाशयाचं मुख आहे त्याचं चेकिंग करणं हेही तितकंच आवश्यक बनतं. या सगळ्या तपासण्या झाल्याच्या नंतर मग आपण डेफिनेटली काही हॉर्मोन्सच्या तपासण्या, जसं थायरॉईड हॉर्मोन आहे किंवा बाकीचे काही हॉर्मोन्स आहेत त्यांच्या पण तपासण्या आपण करून घेतो आणि त्याच्यानंतरच काही गोष्टींच्या विषयी निदान करून नेमकं ब्लिडिंग कशामुळे आहे ते आपण शोधून काढण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यावरती उपचार करण्याचा प्रयत्न करतो. कधीकधी ब्लिडिंग जर हॉर्मोनल असेल तर हॉर्मोन्सच्या गोळ्यांनी हे जे ब्लिडिंग आहे ते कंट्रोल होण्यासाठी डेफिनेटली मदत होते. त्याचबरोबर काही ब्लिडिंग थांबवण्याच्या ज्या स्पेशल टॅब्लेट्स असतात त्या पण आपल्याला घेणं आवश्यक ठरतं. सोबत डेफिनेटली आपण जेव्हा एक्सेसिव्ह ब्लिडिंग होत असतं तेव्हा आपलं काय होतं, शरीरातलं रक्त चाललं जातं आणि त्या कारणामुळे आपल्याला अशक्तपणा येणं किंवा हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे अशक्तपणा येणं, थकवा येणं या गोष्टी होतात. त्याच्यामुळे जर हेवी ब्लिडिंग जर होत असेल तर आपल्याला आयर्नचं टॉनिक किंवा हिमोग्लोबिन वाढवण्यासाठीची औषधं जी असतात ती पण रेग्युलरली घेणं हेही तितकंच आवश्यक असतं. कारण आपण जो आहार घेतो तो एखाद्या वेळेस तितकासा पुरेसा नसू शकतो या हेवी ब्लिडिंगला सामोरं जाण्यासाठी. जर आपलं हिमोग्लोबिन चांगलं राहिलं, आपलं HB चांगलं राहिलं, रक्त चांगलं राहिलं तरच आपली बॉडी आपल्याला छानपैकी साथ देत राहणार आहे. तर आय थिंक हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच, परंतु प्रत्येक स्त्रीने या गोष्टीच्या विषयी लक्ष देणं आवश्यक आहे. कारण आम्हाला माहिती आहे की प्रत्येक स्त्री पहिल्यांदा तिच्या कुटुंबाच्या विषयी विचार करते, परंतु कुटुंबाच्या विषयी जर तुम्हाला लक्ष द्यायचं, त्यांची जर काळजी घ्यायची असेल तर तुमची स्वतःची काळजी तुम्ही घेणं हेही तितकंच आवश्यक आहे. तर त्याच्यामुळे कोणताही प्रॉब्लेम जर असेल, मेन्स्ट्रुअल कंप्लेंट असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. याच्याविषयी तुम्ही डेफिनेटली लक्ष ठेवावं. गुड डे. हॅव अ नाईस डे.